नमस्कार. आपण पाहतात थेट वार्ता आणि मी आहे राजेंद्र झेंडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महान कार्यामागे उभे असलेले अनेक सहकारी इतिहासात दुर्लक्षित राहिले. आजच्या भागात आपण अशाच एका निष्ठावान सहकार्याची कथा जाणून घेणार आहोत. ते म्हणजे सुभेदार विश्राम गंगाराम सवातकर. 20 ऑगस्ट 1889 रोजी महाड तालुक्यातील तेलगे या गावात सुभेदार विश्राम गंगाराम सवातकर यांचा जन्म झाला. ते सुरुवातीला ब्रिटिश सैन्यात 2/9 जाट रेजिमेंट मध्ये सैनिक म्हणून दाखल झाले. आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी सुभेदार पदापर्यंत मजल मारली आणि इथूनच त्यांच्या नेतृत्व गुणांची खरी ओळख निर्माण झाली. पण त्यांच्या आयुष्याचा खरा टर्निंग पॉइंट तेव्हा आला जेव्हा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याशी जोडले गेले. डॉक्टर आंबेडकरांच्या प्रत्येक सामाजिक आणि शैक्षणिक लढ्यात सुभेदार सवातकर अग्रभागी उभे होते. 1928 साली त्यांनी महाड येथे अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह सुरू केले, जे त्या काळात एक क्रांतिकारक पाऊल मानले गेले. 1936 ते 1939 या काळात ते महाड परिषदेचे सभासद होते. समता आणि हक्कांसाठी लढणाऱ्या समता सैनिक दलाचे ते प्रमुख होते. 1936 मध्ये मुंबई इलाका महाड परिषदेत त्यांनी खजिनदार म्हणून जबाबदारी सांभाळली. एक निष्ठावान सैनिक, एक सामाजिक योद्धा आणि बाबासाहेबांचे खरे सहकारी. 14 जानेवारी 1939 रोजी मुंबई येथे त्यांचं निधन झालं. पण त्यांनी दिलेला संघर्षाचा वारसा आजही प्रेरणा देतो. इतिहासात अशा अनेक सहकार्यांची नावे हरवली आहेत, पण थेट वार्ता त्यांना पुन्हा प्रकाशात आणत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आहे राजेंद्र झेंडे. पुन्हा भेटूया पुढच्या भागात.